बँका पतसंस्था विस्तार करण्यापेक्षा आहे त्या चांगल्या पद्धतीने चालवणं, त्याच्यामध्ये खरं आज आपल्याला कसरत करावी लागते। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमितभाई शाह आमच्या खात्याचे मंत्री, केंद्रीय मंत्री, त्यांनी या सहकार खात्याची नवी स्थापना केंद्रामध्ये केली आणि आता पुन्हा या सहकार खात्याला वृद्धिंगत अवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहोत आपण। बँका असतात, सोसायट्या, सूतगिरण्या, दूध डेअऱ्या, मजूर संस्था, फेडरेशन, या सगळ्या गोष्टीला या प्रक्रियेमध्ये आपल्याला नवीन नवीन उपक्रम करून या भागातल्या तरुणाला हाताला काम कसं लावता येईल, ही सहकार चळवळ अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कसं करता येईल। आज देशामध्ये 30 कोटी लोक या सहकारी चळवळीशी जोडलेले आहेत, परंतु याच्यामध्ये अजूनही आपल्याला काम करायला खूप स्कोप आहे। विना सहकार नाही उद्धार या म्हणीप्रमाणे चांगले जर संचालक मंडळ आलं, त्यांना जर दूरदृष्टी असली तर अनेक उपक्रम या सहकार चळवळीच्या माध्यमातून करता येतात आणि प्रत्येक नागरिक या सहकारी चळवळीमध्ये जोडला पाहिजे, याची आमची अपेक्षा आहे। तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात यावर्षी अडचणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याच्यासाठी काय नियोजन आहे आपलं? सरकारने धोरण केलेलं आहे। कालपरच कृषी खात्याची मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बैठक झालेली आहे आणि प्रत्येक जिल्हा बँक असेल, राष्ट्रीयकृत बँका असतात, त्यांना धोरण ठरवून दिलेलं आहे। त्यांना जो कोठा दिलेला आहे त्या 100% वाटप करायलाच लावायचे आपल्याला आणि जोपर्यंत आपण सहज उपलब्ध कर्ज मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला या शेतकऱ्याला कमी व्याजदराचं कर्ज मिळणार नाही। म्हणून या वर्षापासून अतिशय पारदर्शकपणे आणि तातडीनं कर्ज देण्यासाठी आम्ही सगळेजण, सरकार आमचं सक्षम राहणार आहे। मागच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं त्यांना 50,000 सवलत देण्यात आलेली होती किंवा ते मिळणार होते, अद्यापही अनेक शेतकरी वंचित आहेत त्या संदर्भात। तर त्याही संदर्भामध्ये सरकारने आपल्याला कमिटमेंट केलेली आहे, ते देखील टप्प्याटप्प्याने देण्याचं मान्य सरकारने केलेलं आहे। शेतकरी कर्जमाफीचा एक मुद्दा होता, अजूनही शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय होत नाही, शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। थोडं गडबड करू नका, सरकारला आम्हाला स्टेबल होऊ द्या, हे सगळे प्रश्न आम्हाला सोडवायचे। एक राजकीय प्रश्न आहे, शरद पवार यांच्या कार्यपद्धतीचा देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलेलं आहे की शरद पवार जय पराजयाचा विचार करत नाही, ते सातत्याने काम करत असतात। तसंच करायला पाहिजे ना काम। हा, ज्या माणसाला या क्षेत्रामध्ये राहायचं आहे, कधी अपयश येईल कधी यश येईल, अपयश आलं म्हणून काही नाराज व्हायचं कारण नाही, यश आलं म्हणून काय अतिउत्साही व्हायचं काही कारण नाही।